तर जे काय ऐकलं त्याच्यावर माझा विश्वासच बसत नाहीये. माझा बी. खरं असेल का हे? पिणका माणूस आहे त्यो. माधुरीचा भाव वाटते खरंय, पण त्याने सांगितलं ते. माहो, एखादी बाई एवढ्या थराला जाईल असं नाही वाटत आहे मला. आणि माधुरीला तर रोज आपण घरी बघतोच आहे की. मला बी हे काय खरं वाटत नाही. अहो 150 रुपयासाठी काय बी सांगितलं त्यानं. पण मग माधुरीनं ती अनाथ आहे असं खोटं का सांगितलं? उगा मनात संशय नको. मी पोलीस स्टेशन मध्ये रेकॉर्ड चेक करतो. हे बघा, तिच्या भावानं जेवढं काय सांगितलंय त्याच्या 5-10% जरी तिने काय केलं असेल तर तिच्या नावावर गुन्हा दाखल असेल. मी बरोबर हुडकून काढतो. ठीक आहे, मी पण आता घरी जाते आणि तिच्या सामानात काही सापडतंय का ते बघते. होय. लग्नाच्या आधी माधुरीचं खरं रूप काय ते समजायलाच पाहिजे. होय, आपण हुडकून काढू. तुम्ही काय बी काळजी करू नका. तुम्ही निवांत घरला जा. राधे, बिगी बिगी आटीप. आज उद्यामध्ये समजा फराळ व्हायला पाहिजे बघ. वय वय, सनिदाच्या लग्नाची तयारी एकदम जोरात झाली पाहिजे. गोदा का लगीन लय नाही, पण जरा तरी जोरात व्हायला पाहिजे होतं बघा. आता सूरजच नाही म्हणालाय तर मग आपण बोलून काय होणार आहे? पण तसं नाही व, हे चोरून केल्यासारखं वाटत नाही काय? चोरून केल्यासारखं म्हणजे काय ग? गायकवाडाच्या चोरीचा मामला नसतोय, कळलं काय? अगं बाई तसं नाही. 4 माणसं काय म्हणतील? आणि त्या 4 लोकांनी आमच्या समोर आम्ही बघून घेऊ की 4 लोक काय म्हणतील. चल चल, फराळाकडे ध्यान दे. आणि हा, ते मला पानाचं दे इकडं, मी साफ करून देते. चंदे, हा असं लयच उमाळा फुटलाय तुला. काय भानगड? म्हणजे माधुरीला कायम पाण्यात बघतेस तू. आज तिचा लयच उमाळा आलाय म्हणून म्हणलं. ते गोदा का माणसाचं गुण कळल्यावर कौतिक तर करायलाच पाहिजे. आणि राधे, तुला सांगते, लय भारी स्वभाव आहे बघ माझ्या ताईसाहेबांचा. ताईसा? अहो, आता युवराजला सांभाळणार आहेत म्हणल्यावर आजपासून त्याच माझ्या ताईसाहेब. बरं झालं बाई तू आलीस ते. गोदा का माधुरी नाही आली? नाही का ग? काही नाही. गोदा का थोरला त्याचा फराळाचं काही बी सांगून नाही गेला. राधे, आवर बाई पटापट आवर, मी जरा बघून येते. मी आलेच. हा काय गोदा का, मी आलेच. ए, फराळाकडे ध्यान दे. काय बाई, चल बाई आपण आटपूया लवकर लवकर. ताईसाहेब, काय हुडकायला सांग? काही नाही. अहो, असं कसं काय नाही? हे बघ, एवढं कपाट उघडले, बॅग घेतली. काय हुडकायला असं बोला की. काही नाही, मी माधुरीची माहिती गोळा करते. कसली माहिती? कसली म्हणजे? ती कोण आहे ते आपल्याला कळायला नको का? आता ती आपल्या घरात लग्न करून येणार म्हणल्यावर तिच्याबद्दल सगळी माहिती मिळायलाच पाहिजे. अहो, पर हे असं दुसऱ्यांच्या बॅगेला परस्पर हात लावणं बरोबर नाही काय? लवकर ये की. हा, वहिनी, एवढं सगळं घडत होतं, मला जरा तरी कल्पना द्यायची तुम्ही. काय चाललंय हे? सगळं तुमच्या काळजीपोटीच चाललंय सूरज भाऊजी.
चौकशी तर करायलाच पाहिजे होती ना. करायला हवी होती पण अशी माघारी नाही. हो माधुरी तशातली नाही म्हणून तुम्ही सगळ्यांनी निवड केली नव्हती तिची. मग आता दुसऱ्या तिसऱ्याचं ऐकून तुम्ही असं वागताय. ते बी एका पिंडक्याचं ऐकून. काय वहिनी तुम्ही असं करशील असं वाटलं नव्हतं. समधी चौकशी केली. काय झालंय? माधुरीला आपण चौकशी केल्याचं आवडलं नाहीये. हो असा संशय घेतला कुणालाच पटणार नाही वहिनी. असू दे आता, जे झालं ते झालं. अंजलीबाई, मी समधी चौकशी केली. काय बी वाईट कळलं नाही त्यांच्याबद्दल. हा, त्यांच्या भावानं जे काय सांगितलं त्यातलं काय पुरावा नाही सापडलं. समजा त्यांचं रेकॉर्ड चांगलं आहे. उलट त्यांच्या भावाचा रेकॉर्ड खराब आहे. एकदा तडीपार होता. अंजलीबाई बघा, मला तर वाटतंय ते उगा अडकवायला लागले समजा गुन्ह्यामध्ये त्याचे. बघा वहिनी विनाकारण दुखावला की नाही माधुरीला तुम्ही. माधुरी थांब, कुठे चालली? जाऊ द्या मला. माझ्यासारख्या अनाथ मुलीला या घरात जागा नाही हे कळलंय मला. हो नाही नाही, तसं काय बी नाही. तुम्ही उगा मनात राग धरू नका. राग नाही रानदा, लय वाईट वाटले. माझ्यावर संशय घेतला. पण यात तुम्हा सगळ्यांची काय बी चूक नाही बघा. माझंच नशीब फुटकं. जाऊ द्या मला. थांब माधुरी, अगं आमच्याकडनं झाली चूक, विसरून जा. माधुरी हे बघ, माहेरकडनं तुझ्या लग्नाची भेट चांगली आहे. मामा चला आपण जाऊ इथनं. काय झालं? मी सांगते समजा. चला. अरे काय झालं? मला नाही राहायचं या घरात मामा, आणि हे लगीन बी नको मला. चला आपण जाऊया. अगं पण काय झालं सांगणार का नाही मला? अहो मामा, ज्या लोकांचा माझ्यावर विश्वासच नाही त्या घरात नातं कसं जोडू मी, सांगा तुम्ही. अगं माधुरी, जरा नीट सांगशील काय काय झालंय ते? मामा मी सांगतो. यांचा भाऊ गाठ पडला होता. त्याने यांच्याबद्दल काहीतरी उलटी सुलटी माहिती सांगितली. मग मी आणि अंजलीबाईंनी ठरवलं की जरा यांची चौकशी करायची म्हणून. ते त्यासनी पटलं नाही. का पटलं नाही? हा? काय का माधुरी, अगं काय चूक आहे ह्यात? हा? कसं आहे, अगं नंदिता संगट लग्न झाल्यावर लय लोक पस्तावलीत ही. हा? तेव्हा दुसरं लगीन करताना चौकशी होणारच की नाही का? हा? आणि त्यात ते तुझ्या येडपाट गुंड भावानं काय नाही ते सांगितलं त्यासनी, मग चौकशी तर होणारच. हा? त्यांचं कर्तव्यच आहे ते, नाही का? नाही मामा, पण आता आमची खात्री पटली. नाही राणा, बरं मग सगळ्यांना सांगतो काय, अहो माधुरी का नाही म्हणजे तिचा भाऊ का नाही तिला लई ताप देत होता होय. म्हणून शेवटी मी तिला माझ्या घरला घेऊन आलोय. अहो
लांबच्या नात्यातला असलो ना तरी मामा आहे मी तिचा काय हं? आणि राहिला प्रश्न तो त्या अनाथ आश्रमाचा, तर माधुरीला तिची मागची ओळख पुसून टाकायची होती. म्हणून तिनं सांगल्यामुळंच ती अनाथ आश्रमात राहत होती असं मी तुम्हाला सांगितलं. अहो तिला तिच्या भावापासून लांब जायचं होतं ना, म्हणून. शेवटी काय तो टपकायचा तो टपकलाच. मामा अरे बाबा, हे समजा तुमच्यामुळे होतंय बघा. आमच्या घरात आज जी काय खुशी आली आहे ती तुमच्यामुळे, नाहीतरी आधी समजा टेन्शनच होतं. अरे राणा, अरे चांगलं काम करत राहायचं बाबा. आणि मी जगातल्या कुठल्या बी माणसासाठी हेच केलं असतं. पण तुम्ही तर घरातले आहात हा? आणि मी कुठलं बी काम कट करत नाही बरं. मोबदला घेत असतो. मोबदला? होय. अरे पुढं मागं इलेक्शनला उभं राहिल्यावर मला मत द्यायला लागतंय बघ तुला. हो देणार की. गमतीचा भाग सोडूया. पर माझ्या भाचीने जी काय माती खाल्ली आहे ती सुधारायची म्हणली तर जन्म खर्च घालावा लागेल. त्या मानानं मी काहीच नाही केलं रे. हा? फक्त सूरजरावांचं इसकटलेलं आयुष्य मार्गी लागलं म्हणजे झालं नाही का. या 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 लवकर या, लवकर या. अहो मुहूर्त टळेल, या लवकर. राणा, अरे नवरा नवरी नाव म्हणजे नवरा नवरी आले. हे बरकत चल. अरे यार गेलो कडे आले. झाली नव्हती तुमची तयारी? समधी तयारी झाल्या. मग काय आम्ही कवापासून तयार आहे, तुम्ही सगळे आले नाहीत. अगं तू नव्हतीस ना घरात, त्यामुळं पुढं घालून आणायला कोण नव्हतं, म्हणून मीच सगळ्यांनी घालून आणलं बघ पुढं. आला मोठा कामाचा. पण मी काय म्हणतोय, इथंच बोलत बसणार आहे काय? मुहूर्ताचा वेळ टळून जाईल. चल चला लवकर, चल चल चल. ये, चल. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरे सिद्धनं बल्लाळं मुरणं विनायकं चिंतामणि तीव्रं लेण्याद्रिं गिरिजात्मं विघ्नेश्वरे ओदरम्. कुर्यात् सदा मंगलम शुभ मंगल सावधान. झालं बघा एकदाच. लई टेन्शन होतं लग्नाचं. हो, एक मोठी जबाबदारी पार पडली.
शुभमंगल सावधान. अरे या सगळ्यांनी फोटो काढायला. नमस्कार नमस्कार. गिरणीवाला न्यू भाज्या. हा, मी सरपंच. अरे माधू ये की लवकर. अरे हे भारी आहे. प्रत्येक फोटो मध्ये हाय वय लक्ष्मी. बघ माझ्या काकाचं लगीन आहे. वय वय असू द्या, आमचं बी सन्नी जाईल. असू दे चला. चला. गोदाका या. युवराज चल की तू बी फोटो काढायला. मला नाही काढायचं. अरे युवराज काय झालं मालक? आता असं करणार आहेस का? या की. युवराज असं नाही करायचं बाळा. ये लवकर. युवराज दादा. चल युवराज घ्या इकडे. बरं चला, मी आणि राणाजी आता पुढे जातो. गृहप्रवेशाची तयारी करायची आहे ना. तुम्ही थांबा. नाही अंजली, मी बी ह्यासनी देवदर्शनाला घेऊन घरला जातो. काय? हा चल युवराज. लक्ष्मी चल. चल आम्ही जातो पुढे. अहो अहो सूरज, माधुरी, देवाचं दर्शन घ्या. चला निघूया. होय चला. चल लक्ष्मी. अंजलीबाई जेवणाची तयारी करायला घ्या. काय? अहो नवरा नवरीचा गृहप्रवेश तर होते आधी. तुम्हाला आधीच भूक लागली? अहो नाही नाही, मी माझं म्हणत नाही. म्हणजे तुम्ही आणि गोदक्का जेवणाची तयारी करायला घ्या असं म्हणायचंय मला. अहो नाही तर माधुरी आल्याला कामाला गेलो. पहिल्याच दिवशी नवरीला कामाला लावायचं म्हणजे बरोबर नाही ना. अच्छा, म्हणजे नव्या वहिनीची लगेच काळजी पण वाटायला लागली होय. अहो नाही नाही,
अहो ती माधुरी आहे की नाही, त्या घरात आलेल्या कामाला लागतील म्हणून म्हणलं मी. तुम्ही काही काळजी करू नका, मी तिला एकही कामाला हात लावू देणार नाहीये. बरं ऐका की, मला एक कोडं पडले हो. कुठलं? की माधुरीला मी माधुरी म्हणू का वहिनी म्हणू? म्हणजे त्या घरात आल्या तेव्हा त्या वहिनी नव्हत्या, त्यासनी वहिनी कसं म्हणणार? मग आता ते माझ्या वहिनी झाल्या, पण मला त्यासनी माधुरी म्हणायची सवय, काय म्हणू मी? आता ते मला नाही बाबा सांगता येणार. तुम्हाला जे मनापासून वाटतंय ते तुम्ही म्हणा. अहो सांगा की, मला बी काय कळना झालं हो. हे बघा, एकतर माधुरी तुमच्यापेक्षा वयाने लहान आहे. हा, ती माझ्या बारक्या बहिणी सारखीच आहे. आपली रेणू आहे का नाही, एकदम तशी. हा, मग तिला एकेरी नावानं हाक मारली तरी काही हरकत नाही, माधुरी म्हणा. चालतंय, माधुरीच म्हणतो. चालेल. ती सुपारी घ्या. लगीन झाल्यावर बायकांच्या चेहऱ्यावरती तेज येतं ना. इकडे बघा. माधुरी, ऐक. कशी दिसते ते तरी सांगा. ऐक ऐक. हे सगळं माझ्यापेक्षा माझ्या मुलासाठी आणि घरासाठी करतोय मी. सध्या युवराज जास्त महत्वाचा आहे मला. त्याला लांब करून नाही चालणार. कुठं आहे तो? मी पण हे लग्न युवराजसाठीच केले. आणि तुमच्यासाठी पण. तुम्ही नका काळजी करू, मी बघतो युवराज कुठे. दादा, काय झालं? तू रडतोयस? काय झालं सांग की. माझ्या या घरात कोणच नाही, सगळी आपल्या नादात आहेत. अरे असं काय नाही. असंच आहे. सकाळपासून कोणच बोललेलं नाही माझ्या संकट. माधुरी मावशी पण बोललेली नाही. अरे तिचं लगीन झालंय म्हणून ती गडबडीत आहे. तू नको वाईट वाटून घेऊ. पण आता माझ्या संकट बोलणार कोण? कोण बोलणार म्हणजे? ती बहीण आहे की बोलायला तुझ्या संगत. चल आज चल. नको ग. चल की नको म्हणलं नव. चल नको म्हणलं नव. भूकंप. लक्ष्मी, काय
काय झालं? युवराज लागलं ना बा, लागलं ना बा. नाही काय झालं? अंजली भिंत पोरसने लागलं नाही ना? नशीब यांना काही झालं नाही दोघांना. अरे देवा, हे भिताड कसं काय पडलं? माहित नाही, मी तर बसलो होतो आणि एकदमच पडलं. अरे देवा, बरं झालं हा वाचले. अशी कशी पडली भिंत? अहो वहिनी, जुनं मातीचं बांधकाम आहे, भुसभुशीत झाली असणार भिंत. अरे देवा, हे भिताड आजच पडायचं होतं. नाट लागला म्हणायचा. अहो आपण जुना वाडा दुरुस्त करताना फक्त सिमेंटचा गिलावा दिलाय, आतमध्ये समधी मातीच असणार. अरे नशीब बाई, पोरं बचावली. चला रे पोरांना, किती घाबरले. राणा घेऊन चल हे स्लॅब. चला शिल्पा, चला चला. तुम्ही बी चल रे. चला चला आज चला समधी. युवराज, गायकवाडांच्या वाड्याची पडझड तर तवाच सुरू झाली जेव्हा वाड्यावर माझी नजर पडली. तुमच्याकडनं एक एक करत सगळं हिरावून घेणार आहे आणि सुरुवात या वाड्यापासनं. ठीक आहे. खेळत नको का बसू, दे इकडे. राणादा, आपलं नवं घर कसं असणार? चांगलंय की. मला का नाही नेलं बघायला? आता गेल्यावर बघ की. राणादा, साहेबराला जागा आहे ना व? अगं ठिकाण जागा आहे, तू काय बी काळजी करू नकोस. आपलं जसं वाडे तसंच आहे? नाही, थोडं वेगळं आहे. माझी शाळा माझ्या शाळेपासून लांब आहे काय? जरा लांब आहे, आता पण मी तुला सोडत जाईन की रोज. राणादा, आपण आपल्या मनातल्याच घरात का नाही राहत? राजलक्ष्मी, अगं तू आम्हाला मदत करतेस का प्रश्न विचारून वेळ घालवतेस आमचा? तूच तर म्हणतेस प्रश्न विचारायचे असतात. अगं हो, पण अभ्यासाचे विचार ना, घराचे कशाला विचारतेस? ठीक आहे, इटलीची राजधानी कोणती? काय ते? अभ्यासाचे प्रश्न. हे बाई, तू नका ते प्रश्न विचारू नका. आपण सामान भरूया पटक दिसी. नव्या घरात गेलास की नाही की तुला हवे ते प्रश्न विचार. हा, हळूहळू सावकाश, खालती ठेवा ना तुम्ही. अगं बाई, भर की लवकर. ठेव बाजूला.
बरं चला, झालीये सगळी आवरावर, आता झोपूया. होय. चला. गोदक्का, नाही का अंजली, माझं पाय नाही उठलं. मला या वाड्यातनं निघावसं वाटत नाही. नाही, माझ्या जाणं ह्यो वाडा सोडून जायला होणार नाही. आई, पण काहीतरी करूया ना. मला या वाडा सोडून नाही जायचं. आपण हा पूर्ण वाडा दुरुस्त करूया. नाही राजलक्ष्मी, गोदक्का, नका रडू तुम्ही.